मी सोनाली विवेक गायकवाड राहणार रहमतपूर दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:15 वाजता घरातून निघालो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त। तर जाता जाताच बरोबर 8:30 वाजता समोरून पांढऱ्या कलरची 4 चाकी वाहन वेड्यावाकड्या वळणाने येत होते आणि तिने बरोबर डाव्या साईडला मी आणि माझी बहीण आमच्या ॲक्टिवा स्कूटीजवळ उभे असताना जोराची धडक देऊन पळून गेला, थांबला नाही आणि बघेपर्यंत त्याचा गाडी नंबर पण काही दिसला नाही, एवढ्या फास्टमध्ये पळून गेला। त्याने एवढ्या जोरात धडक देऊन गेला की माझ्या उजव्या पायाला 12-13 टाके पडलेत, पूर्ण दोन्ही पाय माझे असे चालता येईना एवढ्या जोरात त्याने धक्का दिला आहे आणि स्कूटीचे पण नुकसान केले आणि मला पण लागले जोरात। माझ्या मुलीला अज्ञात गाडी उडवून गेली, एवढ्यावर पाय तिचा रक्तमब्बाळ झाला। तर आम्ही पहिले हिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि तिला परत घरी नेल्यानंतर तिचा पूर्ण इलाज केल्यानंतर टाके वगैरे मारल्यानंतर मलमपट्टी केल्यानंतर घरी गेलो आणि लगेच पोलीस स्टेशनला जाऊन साहेबांना कळवलं। रहमतपूर स्थानिक पोलीस स्टेशनचे मेन इन्चार्ज त्यांची गाठ घेतली, त्यांनी पण 2 दिवस कोणताही तपास न करता FIR 3ऱ्या दिवशी दाखल केली आणि त्यानंतर जो गाडीवाला होता ही मी वडील आहे, हिचा पालक आहे मुलीचा, मी माहिती घेतली त्या बाजार मंडळीमध्ये आणि मेन नगरपालिका चौकपासून तो माणूस वेडी वाकडी वळणे घेऊन वळणं घेऊन बरेच लोकांना त्यांनी अशा हुलकावण्यात देऊन बऱ्याच जणांना धडकायचा प्रयत्न करून तो मंडईत गेला आणि मंडईत पण चांगला रस्ता आहे, त्या चांगल्या रस्त्याला त्याची लेफ्ट साईड सोडून राईट साईडला जाऊन त्यानं राईट साईडला जाऊन माझ्या 2 मुलींचा अपघात केला, दोन्ही मुलींना उडवलं। त्यातल्या एका मुलीला भरपूर रक्तस्राव झाला, तिचा 12-13 टाके पडले आणि मी पुरा दिवस यांच्या मागे लागलो, नगरपालिका आणि पोलीस स्टेशन, की त्या माणूस सापडावा, कुणी असा ह्या गुन्हेगाराला पकडला का नाही, पकडायसाठी CCTV फुटेजची मागणी केली, रहमतपूर नगरपालिकेला केली, त्यांनी अद्याप मदत नाही केली। दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनला 3ऱ्या दिवशी FIR दाखल झाली, अद्याप त्यांनी CCTV फुटेजमधून तो गुन्हेगार पकडला गेला नाही। या गोष्टीला झाले 14 तारखेला रात्री 8:30 वाजता ही घटना घडते आणि अद्याप त्या आरोपीचा पत्ता लागत नाही आहे। तर माझे हेच मागणं आहे की डिपार्टमेंटने त्या आरोपीला तात्काळ पकडावं। माझ्या मुलीचं असं झालं, इतर कोणाचं असं घडू नये।